नमस्कार. आज एक साधा प्रश्न विचारूया. तुम्ही दिवसभरात किती मीठ खाता? 1 चमचा, 2 चमचे, की तुम्हाला वाटते की तुम्ही खूप कमी मीठ खाता? आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना त्यांचे खरे मिठाचे सेवन किती आहे हे माहीतच नसते आणि या कारणामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करूनही बीपी नॉर्मल होत नाही. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, WHO नुसार एक निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसभरात साधारण 5 ग्रामपेक्षा जास्त मीठ घेऊ नये, म्हणजे एक छोटा टीस्पून. आणि या 5 ग्राम मध्ये फक्त ते मीठ येत नाही जे तुम्ही जेवणात घालता. यामध्ये बिस्किटे, नमकीन, चिप्स, लोणचे, पापड, सॉसेस, ब्रेड, बेकरी पदार्थ आणि पॅकेज फूड मधील मीठ देखील समाविष्ट असते. ही सर्वात मोठी समस्या आहे. लोकांना वाटतं की त्यांनी जेवणात मीठ कमी घातलं आहे, पण दिवसभरातील या लपलेल्या स्रोतांमुळे मिठाचे प्रमाण कधी कधी शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट होते. आता समजून घेऊया की मीठ आणि बीपी याचा संबंध काय आहे. जेव्हा शरीरात सोडियम जास्त असते तेव्हा शरीर पाणी साठवून ठेवू लागते आणि जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये जास्त मीठ साठते तेव्हा रक्ताचे प्रमाण वाढते. परिणाम, रक्तदाब हळूहळू वाढू लागतो. म्हणूनच अनेक लोकांचा बीपी औषधे घेत असूनही सतत कमी जास्त होत राहतो, कारण मूळ कारण जीवनशैलीतच असते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती मिठाला सारख्याच प्रकारे प्रतिसाद देत नाही. काही लोक सॉल्ट सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे थोडेसे सोडियम वाढले तरी त्यांचा बीपी वाढतो. हा धोका आणखी जास्त असतो जर तुम्हाला मधुमेह असेल, किडनीचा आजार असेल, लठ्ठपणा असेल किंवा तुमचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असेल. आता एक सामान्य चूक, अनेक लोक जेवताना वरून अतिरिक्त मीठ टाकून खातात. सॅलडवर मीठ, फळांवर मीठ, दह्यात अतिरिक्त मीठ आणि मग म्हणतात की आम्ही तर सामान्यच खातो. पण हे अतिरिक्त सोडियम हळूहळू बीपी वर परिणाम करू शकते. आता प्रश्न आहे की मीठ कमी करणे म्हणजे अगदी बेचव अन्न खाणे का? अजिबात नाही. उद्देश्य चव संपन्न नाही. उद्देश्य लपलेले सोडियम कमी करणे आहे. जसे पॅकेज स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, चिप्स, प्रोसेस्ड फूड आणि सॉसेस आणि जास्त प्रमाणातील लोणचे यांचे सेवन मर्यादित करणे. तसेच नैसर्गिक हर्ब्स आणि स्पायसेसचा वापर वाढवते. लिंबू, कोथिंबीर, जिरे, आले, लसूण आणि काळी मिरी यासारखे घटक चव वाढवतात आणि मिठावरील डिपेंडन्सी कमी करतात. आणखी एक महत्त्वाचे पोषक तत्व म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियम शरीरात सोडियमच्या परिणामांना संतुलित करण्यास मदत करते. म्हणूनच फळे, भाज्या, नारळ पाणी आणि पोटॅशियम युक्त पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर लवण रस म्हणजे खारट चव आवश्यक आहे, पण त्याचा अतिरेक शरीरात असंतुलन निर्माण करू शकते. जास्त मिठामुळे शरीरात पाणी साठणे, रक्तदाबातील असंतुलन आणि चय अपचयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. म्हणूनच आयुर्वेद नेहमी संतुलनावर भर देतो. बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त औषधे पुरेशी नसतात, तुमच्या ताटात किती सोडियम जात आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार किंवा किडनीशी संबंधित समस्या असतील तर मिठाचे प्रमाण आणि त्याचे स्रोत या दोन्हींवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आणि जर तुम्हाला तुमचा बीपी नैसर्गिकरित्या अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करायचा असेल तर योग्य तपासणी आणि मार्गदर्शनासाठी तुमच्या जवळच्या माधवा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.